विचार आपल्या बरोबर आहे. पहिले तर आपलं अभिनंदन. चला, निष्ठावंताला योग्य न्याय दिला जातो, उमेदवारी मिळाली, भले तुम्ही दुसरीकडनं आज लढताय, पण आपण पारकात बोलतोय. ओव्हरऑल मुंबईबद्दल बोलूया. मी पहिला मुद्दा छेडला होता तो मराठी माणसाच्या संदर्भातला, ज्यावरती राजसाहेब वारंवार बोलत आलेले आहेत. मराठी माणसाचा टक्का इथे वाढावा या दृष्टिकोनातनं आपलं काय धोरण आहे? पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या तो जो काही नरेटिव्ह सेट केला जातोय की शिवसेनेची सत्ता इतके वर्ष होती तरी मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का गेला, बरोबर ना? हा खोटा नरेटिव्ह आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबईत मिल कामगार होते. मिल कोणी बंद पाडल्या? कोणी बंद पाडल्या? शिवसेनेने पाडल्या नाही ना. मोठ्या प्रमाणात जो मराठी बहुल मिल कामगार होता तो ह्या मुंबई गिरण गावामध्ये, लालबाग, परळ, दादर, शिवडी सगळ्या ह्या भागामध्ये होता, गिरगावपर्यंत होता की नाही? त्याला देशोधडीला कोणी लावलं प्रथम? बरोबर आहे. पहिली गोष्ट, त्यांचा रोजगारच गेला. त्यांना पर्यायच नाही ना. तुमच्या हातात जर रोजगार नसेल तर त्यांना त्यांचं गाव गाठणं किंवा इतर स्थलांतरित होणं याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्याच्यानंतर जी चाळीमध्ये राहणारी लोक, मराठी माणसं, चाळकरी लोक होती सगळी, कुटुंब वाढली, तसं घराचा प्रश्न निर्माण झाला, जागेचा प्रश्न निर्माण झाला. का नाही सरकारने, तत्कालीन सरकारने ह्या डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये त्यावेळेला जेव्हा गरज होती तेव्हा हात घातला नाही? मालक भाडेकरू हे वाद तसेच ठेवत गेले. त्याच्यावर का नाही कायदे केले ठाम? तुम्ही लोक जे आहेत, मराठी माणूस आहे, जो सामान्य माणूस आहे, तो त्याला केंद्रबिंदू ठेवून का नाही कायदे बनवलेत तुम्ही? तुमच्या लक्षात येते का? त्याच्यानंतर सरकारी नोकऱ्या बंदच झाल्या पूर्ण. तुमचं ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, ज्या काय छोट्या मुलांना, तरुणांना नोकऱ्या मिळायचं, ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पूर्ण बंद झालं. आज सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती होत नाहीये. जे काय आहे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये होत आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये कमी पगारामध्ये तुम्हाला कोण मिळतं? परप्रांतातून आलेल्या लोकांना. त्यांना इथे काहीच करायचं नाही, कुठले टॅक्सेस भरायचे नाहीत, काही पाणीपट्टी भरायची नाही, काही भरायचं नाही. खर्च अल्प प्रमाणात असतो त्यांचा. त्यामुळे ते छोट्या पगाराच्या नोकऱ्या करू लागले. सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सरकारने आणली, सगळी. मला पूर्ण बोलूया. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणल्यामुळे हे परप्रांतीयांचा भरणा तिथे झाला. ऑटोमॅटिकली मराठी माणूस त्या सरकारी नोकरीतून बाहेर फेकला गेला. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, ह्याला तत्कालीन राज्य सरकार आणि केंद्र सरकार, उद्धवजी पण सरकारमध्ये होते. नाही, आज तुम्ही त्यांच्या बरोबर आहात म्हणून त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलण्याची नामुष्की झाली आहे. तुमच्या लक्षात येत नाही? मी 30 वर्षापासूनचं बोलताय ना तुम्ही. तुमचा प्रश्न 30 वर्षापूर्वीचा आहे. उद्धवजी 2.5 वर्षापूर्वी होते. हो, हे प्रश्न 2.5 वर्षात निर्माण नाही झाले आहेत. त्याचा पाया 30 वर्षापूर्वी. त्यावेळी तुम्ही बोलत होता त्यांच्या विरोधात. मला दाखवा स्टेटमेंट. मी कधी फेक कधी बोलत नाही. जे वस्तुस्थिती आहे तीच आम्ही बोलतो आणि आमच्या राज ठाकरे साहेबांनी आम्हाला तेच शिकवलेलं आहे. जे योग्य आहे, खरं आहे तेच बोलायचं. उगाच विरोधाला विरोध करायचा नाही.